नमस्कार मित्रांनो. मला वाटतं आहे की आता मी सध्या ऑथेंटिकेशन सिस्टीममध्ये सध्या पूर्णपणे अडकलेलो आहे आणि गेल्या बऱ्याच दिवसांपासून मी याच ऑथेंटिकेशन सिस्टीममध्ये अडकलेलो आहे असं वाटतं. कारण की या भरपूर दिवस झाले मी हे ऑथचंच काम करतो एक प्रकारे आणि त्याच्यातून मला सध्या तरी बाहेर पडता येत नाही आहे. अजून कदाचित हे 1-2 दिवस काम चालू राहील. मला अपेक्षा आहे की या 2-3 दिवसामध्ये पुढच्या काहीतरी प्रॉपर असं सोल्युशन निघालं पाहिजे. तर बेसिकली जेव्हा मी आधी कोड लिहायचा बंद केला होता त्या टायमिंगला मी सिम्पल ईमेल आणि ईमेल वापरून लॉग इन आणि साइन अप करण्याचा प्रयत्न करत होतो आणि सध्या तरी मला त्याच गोष्टीवर फोकस करायचं होतं. कारण की आधी मी जे ऑथेंटिकेशनसाठी मोबाईल नंबर वापरला होता त्याच्यामध्ये पूर्णपणे गुगलचं जे फायरबेस आहे ते इंटिग्रेट केलं होतं आणि मला ते जे फायरबेसची जी काय त्याला व्हेंडर लॉकिंग आहे ना ती नको एक प्रकारे. तर आत्तापर्यंत जो पण काही कोड झाला होता तो सगळ्याच्या सगळा फायरबेसच्या रिलेटेड झाला होता आणि जेव्हा मला कळलं की आपण एक प्रकारे गुगलच्या जाळ्यामध्ये अडकलेलो आहे किंवा एक प्रकारे आपण व्हेंडर लॉक झालेलो आहे तोपर्यंत कदाचित मी खूपच मेहनत केली होती आणि भरपूर असं ॲप डेव्हलप करून घेतलं होतं. त्याच्यानंतर मी स्वतःचा बॅकएंड लिहिण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि मग सुरुवात ऑथेंटिकेशनपासूनच केली होती आणि त्याच्यामध्ये जरा स्टेट मॅनेजमेंट आणि रिडक्सचं इम्प्लिमेंटेशन पण मी ॲड करत होतो. त्याच्यानेच एकूणच सध्यामध्ये भरपूर वेळ माझा रिडक्स आणि ते गोष्टी समजण्यावर गेला आणि आत्ता मी बेसिकली इतक्या दिवसात जे काही केलं ते ऑलमोस्ट ऑथेंटिकेशन सिस्टीमवरच काम करत होतं असं मला वाटतं आणि लिटरली मी त्याच्यामध्ये अडकलेलो आहे. कारण की जोपर्यंत ते मला बऱ्यापैकी कंप्लीट नाही करता येत तोपर्यंत मला पुढचं डेव्हलपमेंट करायला घ्यायची इच्छा होत नाही एक प्रकारे. तरी आता अंदाजाप्रमाणे मला 1-2 दिवस लागतील ज्याच्यामुळं मी बेसिकली मेन ॲप डेव्हलप करायला घेईन. पण आय एम नॉट शुअर अबाउट इट. एकूणच डेव्हलप करताना आपल्याकडे असे भरपूर फीचर्स असतात, भरपूर इम्प्लिमेंटेशन असतात आणि ते फीचर्स म्हणा किंवा इम्प्लिमेंटेशन करायचे आपल्याकडे मल्टिपल वेज असते. त्याच्यातून म्हणजे हे सगळंच्या सगळं सिस्टीम एकदम ॲक्युरेट डेव्हलप करत बसलं तर आपल्याला आयुष्य लागून जाईल एकट्या माणसाला बेसिकली आणि तरी शेवटी ते आपल्याला जसं पाहिजे तसं सिस्टीम तयार नाही होणार किंवा ॲप तयार नाही होणार असं मला वाटतं. तर सध्या मी ऑथेंटिकेशनमध्ये फसलेलो आहे आणि लिटरली 3 ऑथेंटिकेशन सिस्टीम त्याच्यामध्ये सध्या मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिलं नॉर्मल ईमेलनी लॉग इन आणि साईनअप ती. त्याच्यानंतर दुसरी आहे गुगल साईनअप एक प्रकारे असते ते म्हणजे गुगल थ्रू आपण डायरेक्ट साईनअप करू शकतो आणि तिसरं आहे फोन ऑथेंटिकेशन किंवा मोबाईल नंबर ऑथेंटिकेशन. तर या तिन्ही गोष्टी मी जरा करण्याचा प्रयत्न करत होतो बेसिकली. पण माझं फोकस ऑलमोस्ट ईमेलनी जे ऑथेंटिकेशन होतं त्याच्यावरच होतं. पण लिटरली जो आधीचा फोन नंबरचा कोड मी लिहून ठेवला होता जो की फायरबेसची कनेक्टेड होता तो मला आता त्याच्यासाठी पूर्ण एक बॅकएंड लिहावा लागणार आहे आणि सगळ्या गोष्टी स्वतः हँडल करावं लागणार आहे. एकूणच ती गोष्ट मी आत्ताच्या टायमिंगला तरी सध्या डेव्हलप करायला नाही घेऊ शकत आहे. कारण की पुढचं ॲपचं जो मेन डेव्हलपमेंट आहे ती मला हँडल करायची. तर एकूणच सध्या मी मोबाईल नंबर ऑथेंटिकेशनची जी सिस्टीम आहे आणि एकूणच गुगलची जी ऑथेंटिकेशन सिस्टीम आहे तर ती सध्या
जस्ट त्याची स्टाईल करून ठेवणार आहे आणि वरचा जो कोड करून आहे तो तेवढा जितका एक प्रकारे इंटिग्रेट करून ठेवणार आहे बेसिकली. तर त्याच्यासाठी मला अजून 2 दिवस लागतील. एकूणच आधी कसं होतं की जी फायरबेसची सिस्टीम होती मोबाईल नंबर ऑथेंटिकेशन, बेसिकली ती एक वेगळी लाईन होती आणि मी ती प्रायमरी ठेवली होती एक प्रकारे की जर ऑथेंटिकेशन होईल, यूजर आपल्या ॲपवर लॉग इन करेन तर तो मोस्टली मोबाईल नंबरनेच लॉग इन झाला पाहिजे असं माझी इच्छा होती. त्याच्यामुळं मी हे ईमेल ऑथेंटिकेशन तर डेव्हलप नव्हतं केलं आणि त्याच्यानंतर गुगलचं पण मी करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते पण असं काय पूर्णपणे इम्प्लिमेंट नव्हतं केलं. एकूणच जेव्हा आपण फायरबेस यूज करून मोबाईल ऑथेंटिकेशन वापरतो, फोन नंबर ऑथेंटिकेशन, तर त्याच्यामध्ये गुगल आपल्याला भरपूर काही फीचर्स असतात ना, ते प्री-बिल्ड देतं. मग एकूणच आपल्याला भरपूर गोष्टी अशा असतात ज्या हँडल करायची गरज कधी पडतच नाही बेसिकली. एकूणच जेव्हा आपण एखादा यूजर लॉग इन करताना तो त्याचा फोन नंबर टाकतो, त्याच्यानंतर तो साइन इन करण्याचा प्रयत्न करतो, तर एक प्रकारे तो जो नंबर असतो तो गुगलच्या बॅकएंड सिस्टीमकडे जातो आणि गुगलकडे जवळपास सगळ्यांचे फोन नंबर्स आणि ते जे प्रोव्हायडर्स असतात, जे काय म्हणतात त्याला, ईमेल मेसेज असतो ना मोबाईलवर येतो, तो पाठवण्याची ती सिस्टीम असते, ते त्यांच्याकडे आहे बेसिकली. तर ते आपल्याला मोबाईलवरती OTP पाठवून देतात. मग तो OTP आपण तिथं टाकतो मोबाईलच्या ह्याच्यावरती लॉग इन करताना आणि त्याच्यातून आपण एक प्रकारे साईनअप करतो. आता हे जेव्हा बॅकएंडला आपण डेव्हलप करत असतो तर मोस्ट ऑफ द गोष्टी ज्या असतात त्या गुगल हँडल करतं. त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःहून असं काही जास्त कोड लिहायची गरज पडत नाही. काही API कॉल असतात, काही फंक्शन्स असतात एक प्रकारे, ते आपल्याला फक्त कॉल करायचे असतात. एकूणच फोन नंबर त्यांना पाठवायचा असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जो कोड भेटतो तो एक प्रकारे व्हेरीफाय करायचा असतो आणि त्याच्यानंतर साईनअपची जी प्रोसेस असते ते एक प्रकारे गुगलच हँडल करतं. आणि एकूणच जेव्हा फायरबेस वापरत होतो त्या टायमिंगमध्ये ही गोष्ट मला एकदम सिम्पल वाटली होती आणि मी ती इम्प्लिमेंट केली होती एक प्रकारे. पण जेव्हा मी डिसाईड केलं की आता आपल्याला फायरबेस आपल्या ॲपमध्ये नको आहे, एकूणच आपल्याला स्वतःचा प्रॉपर असा बॅकएंड पाहिजे आहे, स्वतःची अख्खी सिस्टीम पाहिजे, त्या टायमिंगला ही गोष्ट खूपच महागात पडणार आहे असं मला दिसून आले. एकूणच लिटरली आता मला ती जी अख्खी सिस्टीम आहे मोबाईल ऑथेंटिकेशनची A to Z, म्हणजे OTP जनरेट करणं, OTP कॅप्चर करणं, व्हॅलिडेट करणं, ते यूजरच्या मोबाईलवर सेंड करणं OTP एक प्रकारे, ती सगळी सिस्टीम मला लिहावी लागणार आहे आणि लिटरली ती काही छोटी गोष्ट नाही आहे. एकूणच सध्या मी तरी लगेच तिला इम्प्लिमेंट करायला घेणार नाही आहे. ते एक टास्क म्हणून मी बाजूला ठेवलेलं आहे डिफाईन करून की प्रॉपरली की आपल्याला ही गोष्ट हँडल करायची, ती एक गोष्ट हँडल करायची. तर ते भविष्यात मी काही दिवसानंतर इम्प्लिमेंट करायला घेईन जेव्हा हे मेन ॲपचं थोडंफार काम उरकून जाईल. तर ही एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर साईनअपचं बेसिकली जेव्हा आपण ईमेल ऑथेंटिकेशन वापरतो, ईमेल थ्रू साईनअप आणि लॉग इन करतो, तेव्हा बेसिकली सिस्टीम तशी काही अवघड नाही आहे. नॉर्मली आपल्याला बॅकएंडचा कोड लिहावा लागतो, तो व्हॅलिडेट करावा लागतो, APIs लिहावं लागतं. तेवढं एक सिम्पल गोष्ट आहे बेसिकली. पण त्याच्यामध्ये आपल्याला ईमेल व्हॅलिडेशन आणि त्या बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात ते. तर त्या गोष्टी अजून मी एक प्रकारे हँडल केलेल्या नाही आहेत म्हणता यायचं. आणि गुगल साईनअप तर ते पण नाही केलेलं. एकूणच ह्या तिन्ही गोष्टी आत्तापर्यंत वेगवेगळ्या होत्या असं पकडून चला. प्रत्येकाचा एक वेगळा पाथ होता आणि त्या वेगळ्या पाथनुसार तो यूजरला लॉग इन करण्याचा, साईनअप करण्याचा प्रयत्न करत होता, ऑथेंटिकेट करण्याचा प्रयत्न करत होता. पण लिटरली आता मला या तिन्ही गोष्टी एकत्र इंटिग्रेट करावं लागणार आहेत आता, कारण की यूजरला ऑप्शन असणार आहे की
तो चूज करू शकतो की तो कोणत्या मेथडनी साईनअप करणार आहे किंवा लॉग इन करणार आहे. तो मोबाईलने पण लॉग इन करू शकतो, ईमेलने पण लॉग इन करू शकतो किंवा गुगल थ्रू पण लॉग इन करू शकतो. तर हे 3 असे ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यानंतर जो काही यूजर वापरण ऑप्शन त्याच्यानुसार आपल्याला ते त्यासाठी कोड लिहावा लागणार आहे. एक प्रकारे ह्या तिन्ही गोष्टी एकसाथ एका फ्लोमध्ये इंटिग्रेट झाल्या पाहिजे अशा टाईपमध्ये. आणि लिटरली त्या गोष्टीचा आत्तापर्यंत मी विचार नव्हता केला, पण हां बघू आता डेव्हलपमेंटमध्ये कसं चालतं एक प्रकारे. आणि लिटरली सध्या मी या गोष्टीचा लोड नाही घेण्याचा प्रयत्न करत आहे. एकूणच डेव्हलप करायला गेलं तर एकदम खूप काही डेव्हलप करण्यासारखं आहे, एकदम फीचर टू फीचर. कारण की कसं इन द गेम जेव्हा आपण डेव्हलपमेंट करत असतो किंवा एखाद्या कंपनीचं आपण सॉफ्टवेअर वापरत असतो किंवा ॲप वापरत असतो, तेव्हा इन द एंड गोल काय असतो त्या कंपनीचा किंवा ॲप्लिकेशन ज्यांनी बनवलं आहे त्यांनी, तर त्यांचं इच्छा असते की युजरनी समहाव कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्याच्यावर लॉग इन व्हावं. आणि यूजर जितक्या लवकरात लवकर लॉग इन होईल त्याच्यासाठी बऱ्याच वेज आहेत, बऱ्याच पद्धती आहेत ज्याच्याने यूजर एकदम सहजासहजी लॉग इन होऊ शकतो. इन द एंड त्या कंपन्यांना किंवा ॲपला काय पाहिलं असतं की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तो यूजर आहे तो आपल्या सिस्टीममध्ये आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी एकदम अशी भारी सिस्टीम तयार करून ठेवलेली आहे, एकदम सिम्पल एक प्रकार आहे. त्याच्यातच गुगल ऑथेंटिकेशन आलं, गुगल विथ साईन अप विथ गुगल आणि ती सिस्टीम आली एक प्रकारे. आणि लिटरली बघायला गेलं तर आपण यूजरला द्यायला खूप काही बेटर ऑप्शन्स देऊ शकतो, खूप सोपे ऑप्शन देऊ शकतो. पण ते जेव्हा डेव्हलप करायला घेतो ना, लिटरली ती सोपी गोष्ट नसते. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला हँडल करावं लागतात. आणि सध्या तरी मी ऑथेंटिकेशन सिस्टीममध्ये पूर्णपणे फसलेलो आहे. बघू आता या 2 दिवसामध्ये मी याच्यातून बाहेर पडू शकलो तर चांगली गोष्ट आहे. लिटरली मी काय असं प्रत्येक गोष्ट कोड करत नाही बसणार आहे. जितकं मला करता येईल, जितकं पटकन उरकता येईल ते उरकणार आहे. एकूणच मला माझ्या मेन ॲपच्या कन्सेप्टवर, आयडियावर फोकस करायचं आहे. आणि लिटरली त्याच्यामध्ये पण मी जरा भरपूर गोष्टी काढून टाकणार आहेत. लिटरली आत्तापर्यंत मी जे डेव्हलप केलं ना ते एक प्रकारे लिंक्डइन लेवलपर्यंतचं ॲप होतं असं पकडून चाला. एकूणच त्याच्यामध्ये यूजरची जी प्रोफाईल होती त्याच्यामध्ये लिटरली प्रत्येक गोष्ट घेत होतो यूजरबद्दल, त्याचं एक्सपिरियन्स, त्याचं एज्युकेशन, त्याच्या स्किल्स, हॉबीज, लिटरली एव्हरीथिंग. आणि का कोणास ठाऊक मी ह्या गोष्टी का घेत होतो मला माहीत नाही. मे बी मला लिंक्डइनसारखं ॲप बनवायचं होतं म्हणून. आणि लिटरली ती कन्सेप्ट, माझी जी कन्सेप्ट आहे ॲपची म्हणा किंवा स्टार्टअपची, इट्स नॉट अ लाईक अ लिंक्डइन बेसिकली. सो त्या गोष्टींवरती मला जरा फोकस करायचं आहे. एकूणच जो आसपासचा सगळा कचरा आहे तो सगळा मला काढून टाकायचा आहे. आणि बेसिकली सध्या ह्या महिन्याच्या नाही, पुढच्या महिन्याच्या एंडपर्यंत मला एक सिम्पल माझ्या जी कन्सेप्ट आहे स्टार्टअपची म्हणा किंवा ॲपची, त्यातली एक सिम्पल गोष्ट, एक साधी एकदम बेसिक गोष्ट मी एंड टू एंड डेव्हलप करणार आहे आणि ती डिप्लॉय करणार आहे एक प्रकारे, यूजरला वापरायला देणार आहे. तर पुढच्या महिन्याच्या एंडपर्यंत ही गोष्ट झाली पाहिजे अशा टाईपमध्ये. तर त्याच्या मी अजून भरपूर काय बोलणार आहे. जरी इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्त्वाची वाटली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत सी यू सून, बाय.